चला तर वेळ नाहीये मित्रांनो. टीम दोन्ही संघांना विनंती आहे, लवकरात लवकर आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे. फिल्डिंगसाठी ऑलरेडी खेळाडू उतरलेले आहेत. कोण टीम आपली ओपनिंग पेअर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, जेणेकरून आपल्याला मॅचला सुरुवात करता येईल. आज टोटल 8 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि त्यामुळे सूचना मी तुम्हाला करत आहोत. सामन्याला लगेचच सुरुवात आपल्याला करायची आहे. आज अंपायरच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा उत्तर शोचे नामांकित अंपायर मनोजी पवार सर मॅडी, त्यासोबत वसारचे जगदीश दूधकर सर आणि रोहिंजणचे सचिन कडू सर यांना आपण आज जरूर पाहणार आहोत. ही अंपायरची तिकडी आपल्याला पाहायला मिळेल. समालोचन कक्षामधून आवाज मी स्वतः समालोचक येदुडणेचे करण कान, पळसप्याचे दीपक पाटील आणि तुर्भेचे साई पाटील, हे 3 समालोचक आज जरूर तुमच्या सेवेमध्ये असतील. दुसऱ्या संधीमध्ये खरं तर आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूयात, कारण ही स्पर्धा आणि उसाटणीकरांची परंपरा आहे. लाल मातीचा मर्दानी खेळ असेल, बैलगाड्याची शर्यत असेल आणि लोककला जपत असलेला गाव आहे. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतो. बैठक परिवार आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. स्वाध्याय परिवार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गावामध्ये पाहायला मिळतो. आणि हे जे मैदान आहे खरं तर हे ऐतिहासिक आणि वैभवशाली आहे. मोठमोठे कीर्तनकार या खरं तर क्रीडांगणावरती या प्रांगणामध्ये येऊन गेलेले आहेत. गेल्या वर्षी जरूर आपल्याला जो राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव श्री मलंगड महोत्सव पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने ठाणे, रायगड दोन्ही जिल्ह्यातील वारकरी बांधवांना या मैदानावरती येत असताना आपण बघितलं. आणि एक मोठा सोहळा, खरं तर जेव्हा आपण पंढरपूरला, आळंदीला वारीच्या निमित्तानं जातो तेव्हा ज्या पद्धतीनं गर्दी आपल्याला वारकऱ्यांची पाहायला मिळते, तशी गर्दी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील दोन्ही जिल्ह्यातील वारकऱ्यांनी आणि सबंध या समाजाने या ठिकाणी केली होती. श्री मलंगडाला मुक्ती मिळावी आणि यासाठी खऱ्या अर्थानं त्या धर्मजागरण कीर्तन महोत्सवाचं, श्री मलंगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हेच ते मैदान आहे, उसाटणेकरांनी राखलेलं आणि त्यांच्या गावची समृद्धी दर्शवणारे मैदान. या मैदानावरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कोण टीम वेळ जास्त घेत आहे मित्रांनो? ओपनिंग पेअर फक्त लवकरात लवकर पाठवायचे आहे. मॅनेजमेंट टीमकडून सूचना येत आहेत. सो लवकरात लवकर धनवी 11 गावदेवी क्रिकेट संघ कोण आपल्याला आघाडीची जोडी पाठवायची आहे. सुंदर असे क्रीडांगण आहे जे ड्रोनद्वारे टिपलेलं क्षणचित्र आपल्याला सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .in दाखवते आहे. एखादा पक्षी हवेतून उडावा आणि त्याच्या डोळ्यांमधून जसं हे त्याला क्रीडांगण दिसत असेल, हे आपल्याला दिसतं आहे. टेक्नॉलॉजी आहे आणि सर्व काही गोष्टी सध्या आपल्याला घर बसल्या, अगदी हातात मोबाईल आहे आणि त्यावरती आपण संपूर्ण जगभरात भ्रमंती करू शकतो. ही खेळपट्टी आजच्या दुसऱ्या दिवसाची खऱ्या अर्थानं खेळपट्टी आहे, थोडीशी बदललेली आहे का पाहूयात. आजचा खेळ आपल्याला सांगून देईल. काल आपल्याला जरूर सर्रासपणे 60-70 रन्स पाहायला मिळत होत्या. काल एकही मॅच आपल्याला लो स्कोर पाहायला मिळाला नाही. प्रत्येक मॅचमध्ये मिनिमम 40 रन्स झाल्या होत्या. मग 4 ओव्हरची मॅच असू द्या, 5 ओव्हरची मॅच असू द्या. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण करतोय. लख असा प्रकाश आहे, सुंदर दर्जेदार असं आयोजन आहे. वेलकम ट्रॉफी 2026चं ग्रामस्थ मंडळ आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे. 6 रजनींमध्ये ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करणार आहोत. कालचा आपण विचार केला तर काल एंजल 11 बिंदास शेठ पाटील बुरदुलच्या यांनी पॅक केलेला एंजल 11 गावदेवी क्रिकेट संघ एकाटपाडा जबरदस्त खेळ करत असताना सुपर 6ला क्वालिफाय झालेली पहिली टीम आपल्याला भेटलेली आहे. आज आपण पाहूयात आजचा पोल, ज्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये हे दोन्ही संघ खेळत आहेत. आज सी गटातील आपण सर्व टीम्सना पाहणार आहोत. यानंतर जय गणेश धानसर आणि जय हनुमान सरवली या दोन्ही संघांच्या कॅप्टनला एकच विनंती आहे की मित्रांनो, या सुरू असलेल्या मॅचचा पहिल्या इनिंग नंतर कंपल्सरी टॉस आहे. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आणि तुमच्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल, ऑपोनंट टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, तर त्यांना टॉस विन दिला जाईल. 3 ओव्हरच्या आतमध्ये जरही आपण आले नाही तर त्यानंतर कदाचित तुम्हाला रनची आणि बॉलची पॅनल्टी, दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर तुम्हाला बॉलची पॅनल्टी आहे निश्चितपणे. त्या सूचना आम्ही कालही केल्या होत्या आणि आजही तुम्हाला करत आहोत. कंपल्सरी चेसिंग आहे, ड्रेसिंग, या दोन्ही गोष्टी. देन 2 मॅचेस झाल्यानंतर एफ गटामधील एक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी कुंभारली आणि श्री मलंगवाडी यांच्यामध्ये. ते पुन्हा आपण सी गटाकडे येऊ. 3rd मॅच असेल ती जय बोले मात्रेपाडा आणि गावदेवी घेसर पेंदर बामाली संघ खेळणार आहे पेंदरच्या जागेवरती. चला सामन्याला आता लगेच सुरुवात होईल. अंपायर्सकडून देखील सिग्नल आलेला आणि मॅनेजमेंट टीम देखील सांगते 5 वाजून बराचसा वेळ आता गेलेला आहे. 5 वाजून जवळपास 18 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. लॉंग ऑफ सेट आहे.
आणि त्यासोबत काऊ कॉर्नरला फील्ड 30 या सर्कलचा बाहेर आहे. आघाडीची जोडी तन्वी 11 गावदे क्रिकेट संघ कोणचे अनिकेत म्हात्रे आणि अनिकेतच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय गाथाडे. ही जोडी मैदानाचा अंपायरचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना देऊयात. विजयाचा लाख लाख शुभेच्छा. 5 वाजून 18 मिनिटांनी पहिल्या मॅचची सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटचा हात लागलाय. शॉर्ट स्कोअर लेग मध्ये चाललाय. फील्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मिळत असताना आपण पाहतोय ती एक धाव. एका धावेने खातं उघडतंय. बॅटिंग करत असताना तन्वी 11 आई गावदेवी कोण आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. आजचा जो पहिला सामना त्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तेजस पाटील जे कॅप्टन आहेत या संघाचे रिटॉस केले आणि पुन्हा तेजसने जिंकला होता तो टॉस. बॅकफुटला दाबून चांगला कटचा फटका आलाय. कवसला बॉल चाललाय सीमा पार. आजच्या दुसऱ्या संधीचा वेलकम ट्रॉफी मधला पहिला चौकार. कार्यसिद्धीस नाही जो प्रथम त्याचं पूजन करा. सगळं विघ्ने नष्ट होती सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. तर ज्ञानस्वरूप मोर्याचं गाणं आपण ऐकलं. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण त्याच्या पूजनेने त्याच्याच आराधनेने करतो आणि आजची या संध्याची सुरुवात त्याच्याच पहिल्या गाण्याने. आतली कडा होती, विकेट किपर कडून चूक झाली आहे. तेजस सेल्फ फॉलो थ्रू मध्ये थोडासा नाराज होता. फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावरतीची नाराजी आपल्याला स्पष्टपणे दिसली. बिकॉज ज्या अक्षयने मागचा बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय त्याला बाहेर पाठवण्याची ही चान्स होती. बॉल आत आला, आतलीच कडा घेतली होती बॅटची, मात्र विकेट किपरने मिस्टेक केली आहे. यस्टनचा मागे अजयला आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आणि ती नाराजी स्पष्ट दिसली चेहऱ्यावरती. कॅच होती. स्टेप आउट झालाय. बॉल पडलाय थोडासा लांब जात असताना बॅटर पासून आता ब्राह्मण करवले आणि त्यासोबत कोण या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असाल. मॅच पाहत असताना आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा आहेत त्या 5. P1 मधले 2 बॉल बाकी. थोडासा थांबलाय, पुन्हा कट करतोय. पॉइंट फील्डर आहेत, क्रीज सोडले, रनआउटचा चान्स. थ्रो थोडासा वरती आलाय. जर ॲक्युरेट ऑन दी स्टंप आला असता तर चान्स होती. दुसऱ्या बाजूने अनिकेतने स्पष्टपणे नकार दिला होता. फिल्डिंग चांगली झाली दर्शन कडून आणि हा जो थ्रो होता विकेट किपरने चांगल्या पद्धतीने कव्हर केला होता अजयने. धाव तर नाही भेटली. डॉट आलाय. धावा थांबल्यात 5 वरती आणि पहिला षटका दिला असेल तो आता शेवटचा बॉल. वन्स अगेन रनमीमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा थांबलाय तेजस. पुन्हा चाललाय आपला बॉलिंग मार्क वरती. धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात 5. षटक सध्या पहिलंच प्रगतीपथावर असताना ओ द विकेट वन्स अगेन तेजस पाटील. P1 लास्ट बॉल. थोडासा लेट इथे झाला. एज घेऊन पायावरती आदळला. फॉलो थ्रू मध्ये अडवला. धाव मिळणार नाही. एक चौकार जरूर आला होता जो दुसऱ्याच बॉलवरती, पण देन पुढचे 4ही बॉल डॉट आलेत. धावात फक्त 5. नाबाद बॅटिंग करत असताना तन्वी 11 गावदेवी क्रिकेट संघ कोणगाव. समोर त्या बाजूला एक ऑटो आहे. रिफ्लेक्शन होत आहे त्या काचेवरती. सूर्याची किरण परावर्तीतून इकडे मंचावरती आणि खेळाडूंना देखील त्रास होत आहे. प्लीज थँक्यू थँक्यू. या दोन्ही गावातील कोण आणि ब्राह्मण करवले गावातील कोणी प्रतिष्ठित नागरिक आपण असाल आपले सहर्ष स्वागत आहे. सरवली टीमचं देखील आगमन झालेलं आहे. जवनुमान सरवली दूरवरचा प्रवास आणि त्या भिवंडीमधून या उसाटण्याच्या क्रीडानगरीवरती त्यांचे स्वागत आहे. हर्षदादा आपण या मंचावरती आणि कोणी सरवली गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असाल आपले सहर्ष स्वागत आहे. प्लेयर डगआउटमध्ये फक्त 9 प्लेयर बसतील तुमचे, लक्षात घ्या.
प्रेक्षक नकोय तिकडे आणि जे काय खाली बसले त्यांना विनंती आपण वरती बसा प्लीज मित्रांनो. टोटल स्कोर सध्या आपल्याला 5च पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये राहुल पाटील जागृती स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत. एक प्राइज झालं ॲट्रिकसाठी किरण पाटील यांच्याकडून जे करवलेचे आहेत 5,000 आणि त्यासोबत तुफान बैलाचे मालक आदरणीय अनिकेतजी भंडारे साहेब करवले यांच्याकडून देखील विकेट ॲट्रिकला 3,000 रुपये करवलेच्या बॉलर्सला. आणि आज या संघाला खऱ्या अर्थानं पॅक करण्यात आलं राजेशजी जगताप साहेब यांच्या वतीने. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले या संघाला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये राहुल पाटील नाव आहेत 5. मागचे 6 बॉल डॉट गेलेत. फुल लेंथ होता. बॉलर्स बॅक बॉल झाल्या डीपमध्ये लॉंग ऑफ रिजनमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आणि बऱ्याच कालावधीनंतर जवळपास या एका धावेसाठी मागचे 6 बॉल आणि या 7व्या बॉलवरती एक धाव येत असताना धावसंख्या सध्या 6 वरती आपण पाहतोय. आदरणीय संदीपजी हिलाल नामवंत खेळाडू आहेत. सँडी दादा हिलाल यांचंही आगमन झालं. विनंती असेल आपण या मंचावरती आपले सहर्ष स्वागत. डायरेक्ट हिटला एक चान्स पायावरती अगोदर बॉल लागलाय आणि अंपायरचा सिग्नल येतोय तो लेग बाईट्स. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 7 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही षटकं शांत चाललेली आहेत. पॉवर प्लेमध्ये हवा तसा खेळ पाहायला मिळाला नाही. स्टार्ट भेटला नाही आतापर्यंत. कारण जिथे पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा होत्या पण त्यानंतर 6 डॉट बॉल गेले. इकडे मागच्या 2 बॉलवरती जरूर आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल राहुल थोडासा लांबून खेळला हवे त्या बॉल. पॉइंटचा फिल्डर मागे. वेल जज कॅच. पहिला धक्का इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. अनिकेत म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. करवलेचे आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने नागेशजी पाटील साहेब यांना विनंती आपण व्यापीठाईसवर देऊन आसन ग्रहण करा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी 2026 दुसरी संध्या या स्पर्धेची आणि पहिल्या मॅचमध्ये या दोन्ही संघांना आपण पाहत आहोत. किरणदादा पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. तर इंटरनेटमुळे घर बसल्या आणि आताही आणि यानंतर कधीही आपण यूट्यूबवरती सर्च केलं वेलकम ट्रॉफी 2026 डे 2 ही स्पर्धा तुम्हाला कधीही पाहायला मिळणार आहे. तुफान बैलाचे मालक अनिल शेठ भंडारी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3,000 आहेत आणि त्यासोबत करवलेचे किरण शेठ पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. आणि चांगली बॉलिंग केली आहे. डॉमिनेट करणारी बॉलिंग. एक मात्र चौकार पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला 2 षटकांमध्ये. सो आफ्टर सेकंड ओव्हर 7 for 1 धनवी 11 गावदेव क्रिकेट संघ कोण. शंका होती आणि त्यामुळे राहुल पाटील यांना जरूर आपण बघितलं. या शंकेचं निवारण देखील मॅनेजमेंट टीमने केले. नयन राणे 3rd ओव्हरमध्ये तिसरा फ्रेश बॉलर आला. उसाटणे गावेंकडून हे षटक आहे. ओव्हर द विकेट
पहिला बॉल थोडासा थांबून समोर हॅमर केला, फार्म पूल आहे, वाईडिश लॉंगॉनकडे बॉल चाललाय, फिल्डर फार वेगाने काऊक कॉर्नर चाललाय, चांगली फिल्डिंग, एकच धाव. आणि बॅकिंगसाठी जवळपास जेवढे काही बिहाइंड विकेट इनफिल्डमध्ये फिल्डर होते सगळेच येत असताना पाहायला मिळाले. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 8 ही आकड्यावरती. आज जरूर आपल्याला जो कॅप्टन पाहायला मिळायचा आज अनुपस्थित आहेत. साईनाथ आणि त्यांच्या आजींचं देखील निधन झालंय, त्यामुळे थोडासा उशिराने हा संघ आलाय. त्यांना आपण श्रद्धांजली देखील या स्पर्धेद्वारे वाहिली आहे. 8 धावा आहेत. ओहो, उडवलाय बॉल, मिडल होत असताना आजचा दुसऱ्या संधीचा वेलकम ट्रॉफी 2026चा पहिला षटकार. ओव्हर द विकेटने आले, हार्ड लेंथला हिट केलं होतं बॉलला. पुल करत असताना कंट्रोलमध्ये बॅटर आकाशला पण बघितलं आणि बॉल मिड विकेटचा बाहेर गेलाय. श्री मलंगडाचा पायथ्याशीच वसलेले गाव आहे आणि अगदी या मागेच तुम्हाला श्री मलंगड दिसणार आहे. गावात 14. ओहो, कमी गती बॉल थोडासा ऑफस्टंपचा बाहेर देखील होता. इकडे बाउन्सरचाच प्रयत्न होता, मात्र ज्या दिशेने बॉल निघाला अंपायर्सच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता वाईट देत असताना. फारच बाईल ऑलरेडी पिचिंग होती आणि देन बॉल आउट कटर जास्त बाहेर निघाला. वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 15. धावा पाहिजेत ते कशा येऊ द्या, कारण स्टार्ट भेटला नाही, त्यामुळे या ओव्हरमध्ये आक्रमण करत असताना नेन्स अगेन्स्ट आकाश मात्रे पिक केलाय. पुन्हा लॉफ्ट करत असताना बॉल काउफेसमध्ये सेकंड बाउन्सवरती चांगली फिल्डिंग झाली आहे. डबलला चान्स घेत होते, मात्र पुन्हा थांबले. ज्या पद्धतीने फिल्डरने बॉलला घेऊन धाव ठोकली होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 16. याच गावचे नामवंत स्कोरर भाया म्हात्रे आमच्या सोबत आहेत फर्स्ट मॅचमध्ये. जतीन गोंदिया आणि भाया म्हात्रे, महत्त्वपूर्ण जबाबदारी दोघांची या स्पर्धेमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in टेलिकास्ट करतायत. ऑल टीम सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खोलात बॉल ऑन साईडला गॅपमध्ये चाललाय, मिड विकेट, स्क्वेअर लेग, दोघे फिल्डर वेगाने धावलेत. चांगली फिल्डिंग झाले, पुन्हा चांगला थ्रो आला आणि या एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 17. डीजे रोशन देखील आजच्या दुसऱ्या संधीमध्ये रेडी आहेत, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉल आणि बाकी आहे 2. वन्स अगेन राणे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, पिक केला बॉल आणि लॉंग ऑन सेवा यात्रा आकाशचा बॅटमधून आलाय. दुसरा षटकार. स्ट्रेट हिट आला, स्ट्रेट बॅटने ओव्हर पिच पडलेला बॉलला डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन सावा यात्रेसाठी पाठवलाय. फिरून आलाय बॉल, 6 धावा देऊन गेलाय. स्कोर ऑन 23. शेवटचा बॉल या षटकातील. थोडासा लांब ठेवला. आता लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, मात्र अंपायर्सकडून सिग्नल आलाय वाईट. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेटने आले. त्या पद्धतीनं बॉलला फिरवलंय. जो एक बाउन्सर टाकला होता त्याने या अगोदरचा देखील वाईट होता, तो देखील याच पद्धतीने बाहेरच पिच केला होता. आउटकटर जास्त बाहेर टाकतात. 24 आतापर्यंत. बॅकफुटला पंच केलाय, गॅपमध्ये बॉल, कव्हरच्या गॅपमध्ये आणि तिकडे पहिल्या टप्प्यावरती गेलाय. 4 धावांकरिता षटक संपन्न झाले तर 3 आणि बॅटिंग करत असताना धनवी 11 गावदेवी क्रिकेट संघ कोण. धावा 28, 1 गडी बाद. हे केलं आयोजन छान या उसळणेवाल्यांनी, आज सामने बघायला गेली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. 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 वेलकम संघाचं कार्य थोर, सारेच खेळाडू कर्तबगार, खांद्यावर घेत
हजेरी लावली आज या प्रमुख पाहुण्यांनी, इथे हजेरी लावली आज या प्रमुख पाहुण्यांनी, या प्रमुख पाहुण्यांनी आणि मान्यवर नेत्यांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय welcome. 28 for 1. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी 2026 उसाटणे. कालच्या रजनीपासून या स्पर्धेची चर्चा होत असताना आपण बघितली आहे आणि कालची रजनी ज्यांनी ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट बघितलं असेल, जे जे या ठिकाणी उपस्थित होते आणि ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थानं एंट्री मिळाली नाही त्यांना जरूर वाटत असेल की आपण जरूर एंट्री करायला पाहिजे होती. आणि बऱ्याचशा संघांनी देखील मॅनेजमेंट टीमला संपर्क साधला आहे. जर कोणता संघ कमी झाला, स्किप झाला तर त्या जागेवरती आम्हाला संधी द्या. दर्जेदार असं आयोजन आहे. आजच्या दुसऱ्या संध्येचा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले आणि त्यांच्या अगेन्स्ट धनवी 11 गावदेवी कोनमध्ये 28-1 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपला. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी देखील मी इन्व्हाइट करेन दोन्ही संघाच्या कॅप्टनला, टीम जनुमान सरवली आणि जय गणेश्वर धानसर. स्लोवर वन, कमी गतीचा हा चेंडू पूर्णपणे संभ्रमात बॅटरला, येस, हा संभ्रम निर्माण झाला जेव्हा बॉल पडला. बॅट ज्या पद्धतीने फिरली, आकर्षक अशा ग्राफिक्स आहेत आणि आदेश पाटील उसाटण्याचे आहेत ज्यांनी डिझाईन केलेलं आहे. हे बॅनर्स आहेत, वक्रतुंड ग्राफिक्स. होल टॉस, खराब बॉल, योग्य समाचार, मिड विकेटला फार लांब, योजन मॅक्सिमम. जबरदस्त गाणे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यांचा पूजनेने आपण काल या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतरच आपण या स्पर्धेची सुरुवात देखील केली आहे. षटकार दुसऱ्या बाजूने आले आणि धावांची सध्या गरज आहे. डाऊन द ग्राउंड बॉल चालला, लॉंगॉनकडे फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धाव मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते आहे आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण जर बघितला तर तो 35 धावा धावफलकावरती आहेत. सूर्य एका बाजूने अस्ताला चालला आणि दुसऱ्या बाजूने आपण आजच्या दुसऱ्या संधीची सुरुवात केलेली आहे. पाहूयात आज कोणाचा उदय होईल, कोणता संघ सुपर 6ला क्वालिफाय होईल आणि कोणत्या संघाचा हस्त देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे बघितलं आपण हा जो बॉल जरूर अटेम्प्ट करत असताना बॅटर सपशील अपयशी ठरला. फुल लेंथ बॉल होता, स्वीप करायचं होतं. कमी गती, वन्स अगेन टॉप एज, धावतोय राहुल, पोहोचलाय, कॅच ड्रॉप. फॉलो थ्रू मधून बॉडीचा बॅलन्स करायचा असतो, त्या परिस्थितीमध्ये तो पोहोचला. हाताची ओंजळ चांगली होती, कॅच ड्रॉप झाली आणि क्रिकेट हेच सांगतं जर तुमच्या हातात बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. जीवनदान मिळतंय बॅटर आकाशला, त्याने आतापर्यंत चांगला खेळ केला आणि ज्याचा बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 18 धावा देखील पाहायला मिळाल्यात. 2 षटकार, 1 चौकार आतापर्यंत ज्याने या इनिंगमध्ये आपल्याला दाखवला आहे आणि धनवी 11 गावदेवी क्रिकेट संघ कोणचं धावफलक जाऊन पोहोचलं 36 वरती. शेवटचा बॉल या षटकातील, पण डिसिप्लिन बॉलिंग. एक फुलटॉस जरूर राहुलच्या अगेन्स्ट, एकमात्र बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 षटकांच्या स्पेलमध्ये 11 बॉल त्याने टाकलेत, 9 धावा फक्त खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्याने जरूर काढलेली आहे. शेवटचा बॉल या षटकातील, लेंथ बॉल होता, सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत अक्षय. 4 ओव्हरचा खेळ संपला, 1 विकेट, 37 धावा. बॅटिंग करत असताना धनवी 11 कोण
संघाच्या कॅप्टनला जय हनुमान सरवली आणि जय गणेश्वर धानसर सरवलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितच आहेत. दिवा पाटील मी इन्व्हाइट करेन गणेश्वर धानसरच्या कॅप्टनला. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर सरवलीच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. सो प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन आपण खास करून टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. लास्ट ओव्हर. ओहो ग्लान्स करायचा होता. ओहो LPW 37 समोर गवसलेत. 37 ला दुसरा धक्का. धनवी 11 गावदेवी कोनला. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेट आले. फुल लेंथ हा बॉल ग्लान्स करायला गेले कारण खोळात बॉल होता आणि समोर गवसलेत. प्लम LPW. कोणताही संकोच नव्हता अंपायरच्या मनामध्ये. बोट आकाशाकडे करत असताना बॅटरला आउट घोषित करत असताना. तुफान बैलाचे मालक अनिल शेठ पाटील 3,000 आहेत विकेट हॅट्रिकला. पहिली विकेट आली नितेशकडून आणि किरण शेठ पाटील यांच्याकडून 5,000 आहेत. टोटल 8,000 लागलेत. फुल लेंथ बॉल बॅट हातात फिरली आहे त्यामुळे एलिव्हेशन तितकंसं नाही. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आलाय. धाव फक्त एकच मिळते. स्कोर सध्या आपण पाहतोय 38. 38 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉल आणि जरूर बाकी ते 4. पाहूया आता लास्ट ओव्हरमध्ये नितेश अगेन्स्ट किती धावा येतात. आकाशकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल. सेट बॅटर आहे. 18 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. 3rd नंबरवरती जरूर आलाय आणि चांगला खेळ करत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला कोण टीमसाठी. कोलात बॉल हेलिकॉप्टरला अटेम्प्ट होता. लॉंग ऑनकडे चाललाय. लॉंग ऑनच्या फिल्डरने चान्स घेतली आहे. डबलला चान्स. रनआउटचा धोका आणि येथे विकेट. रनआउट. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थानी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. ग्रामस्थ मंडळ चषक खोलात बॉल होता. ऑफस्टम्पचा बाहेर होता. हेलिकॉप्टरला अटेम्प्ट होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह बॉल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन दोघांना जरूर यायचं होतं. लॉंग ऑफने ट्राय केलं. थ्रो आला व्यवस्थित आणि जात असताना आपण बघितली रनआउटची विकेट जिकडे बाद झाला रोशन. नवीन बॅटर जीवन केदारी जे जरूर आता ऑफ स्ट्राईक असतील. आकाशकडून अपेक्षा 3 बॉल बाकी आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 2च. किमान 50 पर्यंत टच करावं. 50 पर्यंत नेऊन द्यावं आकाशने पॅव्हलियन म्हणत असेल कारण गोलंदाजांना ते मार्जिन पाहिजे असतं. जेव्हा लो स्कोर असतो तेव्हा मात्र माइंडसेट मेंटली प्रेशर असतं बॉलर्सवरती देखील. एकात खराब बॉल जरी पडला एकाच षटक जरी प्रोडक्टिव्ह बनलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी तरी मॅच आपली जाऊ शकते. त्यामुळे पहिला डाव जितकं जास्त धावांचा तितकं बेनिफिट बॉलर्सला. फाईन लेगकडे चांगला स्टॉप आहे. 1 धाव मिळाली आहे. थ्रो येतोय. थांबावं लागेल आकाशला. ऑफ स्ट्राईक सिंगल सोबत 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कोण टीमची धावसंख्या. बॉल आणि बाकी आहे 2. उडवला इथे मिस टायमिंग. तेजस कॅप्टन आहेत स्क्वेअर लेग कडून फार वेगाने मिस जज. कॅच ड्रॉप झाली आहे. ओव्हर एक्साइटेड दिसले आणि तिकडे जरूर कॅच ड्रॉप झाली आहे. बराच वेळ घेतला त्यामध्ये बॅटर्सने 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांसोबत स्कोर सध्या जाऊन पोहोचला पुढे 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल उचलला खरा स्क्वेअर लेगला. जबरदस्त टेलिकास्ट. शेवटच्या क्षणापर्यंत आमचा कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कॅमेरामॅनने टिपलेले चित्र आपण बघितलं आणि देन तिकडे तेजसच्या वेगाने धावला मिस जज आणि बॉल उचलायला देखील बराच वेळ गेला. त्यामध्ये 3 धावा. 3 धावसंख्या 43. बॉल बाकी आहे शेवटचा एक. चांगला फिनिश. लॉंग ऑनचा बाहेर बॉल सीमारेषेच्या. आकाशच्या बॅटमधून आणखी एक षटकार आलाय आणि या 6 धावाने डाव पहिला संपला. बनल्या त्या 49 आणि 50 धावांचा खेळ टार्गेट सेट केलाय धनवी 11 आई गावदेवी कोणने. जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले समोर. या आपण वळत लगेचच टॉसकडे ज्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी आहेत. जय हनुमान सरवली आणि जय गणेश्वर धानसरमध्ये सेकंड मॅचचा टॉस करूयात.
टॉस आपण करणार आहोत मॅच नंबर 2. ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज ज्यांची उपस्थिती आपल्या मंचावरती आहे. दानसर आणि सरवली कॉल असेल दानसरचा कॅप्टनचा. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जिंकलाय तो गणेश्वर दानसरच्या कॅप्टनने. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण आसन ग्रहण करा. येस कॅप्टन. चला हरकत नाही. टॉस सर तुम्ही गमावलाय. बॅटिंग तुम्हाला करायचं आहे. काय वाटतं इथे आल्यानंतर अजून फ्लड लाईट्स ऑन नाही झाले. इव्हिनिंग सेशन आहे. कदाचित तुमच्या मॅचपर्यंत ते होतील देखील. कसा असेल खेळ काय वाटतं इथे आल्यानंतर काय भावना व्यक्त कराल? खूप छान आयोजन आहे आणि नाईटला आम्ही सेकंड टुर्नामेंट ही आमची आता या एरियामध्ये आणि आम्ही नेरलला क्वालिफाय झालेलो आहे. इथून खेळून आम्ही नेरलला जाणार आहे. वा वा. तिकडेही तुम्हाला शुभेच्छा आहेत. या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. टॉस झालाय. दानसरच्या कॅप्टनने टॉस जिंकले आणि ते जरूर सरवलीच्या अगेन्स्ट फिल्डिंग करणार आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये आपण वळत मंचाकडे काही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये मंचावरती आदरणीय करवलेचे किरणजी पाटील साहेब यांची उपस्थिती आहे. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी संतोषजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आपण कव्हर करायचे आहेत. करवलेचे आदरणीय किरणजी पाटील ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मोफत इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचा आपण सन्मान विलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते करूयात. भव्य स्वरूप केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत. या स्पर्धेमध्ये इंटरनेटची ज्यांनी व्यवस्था केली आहे. थँक्यू किरणजी पाटील साहेब. यानंतर करवलेचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी पाटील साहेब हे देखील आपल्यामध्ये आहेत. त्यांचाही सन्मान या मंचावरती आपण लगेचच करणार आहोत आणि मी त्यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर विलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. हरिभक्त परायण करवलेचे ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांचा सन्मान. आदरणीय नागेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती आहे मंचावरती आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या ग्राउंडसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि दादांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन साईनाथदादा पाटील यांना आपल्या शुभस्य आपण आदरणीय नागेशजी पाटील साहेब करवले यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करावा. आणि श्री मलंगड वाडीचे आपल्यामध्ये संतोषजी पाटील यांची उपस्थिती आहे. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा साईनाथदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण श्रीमान संतोषजी पाटील साहेब श्री मलंगवाडी यांची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचाही सन्मान या मंचावरती आपण करणार आहोत. आणि या सन्मानाबरोबरच आपण जरूर आता या स्पर्धेचा आजचा दुसऱ्या संध्येच्या पहिल्या मॅचचा दुसऱ्या इनिंगकडे जाणार आहोत. चांगला खेळ झाला आहे. ओव्हरऑल 49 बनवल्या. 50चा आता चेस असेल. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले समोर आणि आमच्या दोन्ही समालोचकांचं देखील आगमन झालेलं आहे. व्हॉइस ऑफ तुर्भे साई सर पाटील आणि त्यासोबत व्हॉइस ऑफ पळसपे पनवेल दीपक सर पाटील यांचे आगमन झाले आणि आता तेच कॉम्बॉक्समधून असतील. सो आवाज ऐकूयात आपण. व्हॉइस ऑफ पनवेल पळसपे नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे दीपकजी पाटील सर यांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी 2026 इकडे मात्र सेकंड इनिंगला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर मात्र राहुल पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर राहुल पाटील मैदानाच्या बाहेर. 49 धावांचा चेस करायचा आहे. 49 रन्स टू विन. आणि पहिल्यांदा बॅटिंग केली आहे गावदेवी कोण टीमनं आणि सध्याच्या घडीला क्रिशा 11 जागृती ब्राह्मण करवले संघ चेस करतोय आणि पहिलाच बॉलवर मात्र मोठा हादरा सहन करावा लागलाय राहुल पाटीलच्या स्वरूपामध्ये. 0 पहिला धक्का. टार्गेट आहे 50 धावांचं.
5 ओव्हर्स 50 धावा 10च्या सरासरीनं मात्र जायचं या मॅच मध्ये. आजच्या दिवसामधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय धन्वी 11 आई गावदेवी कोण आणि क्रिशा 11 जागृती ब्राह्मण करवले. वेलकम ट्रॉफी 2026. आज या स्पर्धेचा दुसरी दिवस रात्र. गोलंदाज तयार आकाशचा बॉल टॉपेज लागले. बॉल पाठीमागे विकेट कीपर टिपतोय झेल. आणखीन एक धक्का दिलाय. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का पाठोपाठच्या चेंडूवर दिलाय तो आकाशनं आणि मयूर मात्रे सुद्धा शून्य बरबाद. मात्र चटपट बाद झाला होता. अवघ्या 2 धावा काढून तो तंबूमध्ये परतला होता. त्यानंतर मात्र अक्षय काताडेनं काही अंशी आकाश मात्रेनं मात्र संपूर्णपणे डाव सावरला आणि म्हणूनच इकडे आता लढतोय सध्याच्या घडीला. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता. आकाश मात्रे ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. एज लागली होती इकडे मात्र फ्लाइंग स्लीपला यष्टीरक्षकाच्या हाताला चाटून बॉल निघालाय. थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या रन्स येत असताना चौकार. जरूर होती. जर कदाचित अक्षर जर हात टाकला नसता तर फ्लाइंग स्लीपला हा जेल सापडला असता आणि तेच घडलं इकडे. लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 5 या आकड्यावर 50 टार्गेट आहे. सुरुवातीलाच 2 हादरे दिलेत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आकाश मात्रेनं आणि त्याचवेळी 50 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल. सध्याच्या घडीचं हे चित्र पाहायला मिळतंय. आई 11 कोण पनवेल तालुक्यामधील एक नामवंत संघ आहे. द विकेट इकडे फटका फसलाय. कव्हर्सला संधी आहे आणि झेल टिपलाय. तिसरा धक्का दिलाय आकाश मात्रेनं आपल्या ओव्हरमध्ये. आणखीन एक विकेट मात्र परतीच्या प्रवासाला जाईल. फलंदाज यावेळेस मात्र विजय पाटील बॅक टू द डगआउट. नडलाय मी तर म्हणेन. टार्गेट एवढंही मोठं नाही. अचिव्हेबल टार्गेट आहे 50 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 5 ओव्हर्समध्ये सर्रासपणे या धावा मात्र चेस केल्या जातात. परंतु ज्या पद्धतीनं मात्र सुरुवातीपासूनच थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यास कोणी तयार नाहीये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 3 फलंदाजांनी मैदानाची साथ सोडले आणि आता टेन्शन वाढलंय. ते सद्यस्थितीमध्ये क्रिशा 11 जागृती ब्राह्मण करवले या संघावर. 5 वर तिसरा धक्का बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन राणे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी येत असताना आकाश मात्रेची भेदकता पाहायला मिळाले. पाठीमागे वळून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल थांबवलाय. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोट. डे नाईट फॉर्मॅट मधील ही स्पर्धा वेळेमध्ये सुरू झाले त्यामुळे वेळेमध्ये समाप्त होईल. वेलकम ट्रॉफी 2026. दरम्यान बुरदुलचे लेट्सम प्लेअर आणि या मॅनेजमेंटमध्ये देखील ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे प्रवीण दादा मात्रे यांचं आगमन होतं. सुस्वागत. वेलकम प्रवीणजी मात्रे साहेब आपलं. हो मोठा फटक्यासाठी गेला होता इकडे मात्र डॉट बॉल येत असताना पहिला षटकाचा खेळ समाप्त. ओव्हर हॅट्रिक संपादित केले गोलंदाज आकाश मात्रेनं आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस ब्राह्मण करवले 3 बाद 6 धावा.
पहिल्याच ओव्हरमध्ये ब्राह्मण करवले संघ थोडासा मागे पडलाय. फलंदाज मात्र बाद झालेत, परंतु आता सध्याच्या घडीला साई पाटील आणि नयन राणे यांना एक चांगली भागीदारी करावी लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे काही झालंय ते आता विसरून मात्र नव्यानं कार्य करण्याची गरज आहे. ती मधल्या फळीतील फलंदाजांना दुसरं षटक घेऊन अनिकेत म्हात्रे येतोय. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू अनिकेत म्हात्रे फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवू शकला नव्हता, लवकर बाद झाला होता. परंतु आता मात्र पाहूया गोलंदाजीमधून 6-3 अशी स्थिती आहे ब्राह्मण करवले संघाची. अनिकेत म्हात्रे तयार. सेकंड ओव्हर, दुसरं पॉवर प्लेचं षटक. पहिलाच बॉल कट केलाय. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना गलीमध्ये, कारण इथून बॉल निसटला ना सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईन गाठेल. आणि त्याचमुळे विकेट किपरच्या पाठीमागे असणाऱ्या फिल्डर्स कडून मात्र खरं तर चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नेहमीच असते. शॉर्ट फाईन लेग असू द्या, गली थर्ड मॅन असू द्या, बऱ्याच वेळेला तिकडून गॅप शोधली तर सरळ 4 धावा मिळत असतात सहज रीतीनं. आणि फलंदाज सुद्धा तो प्रयत्न मात्र सातत्यानं करत राहतात. इकडे 1 रन 7 धावा झाल्यात. साई पाटील ऑन स्ट्राईक. साई पाटीलला मात्र किल्ला लढवावा लागेल ब्राह्मण करवलेसाठी. गोलंदाज अनिकेत म्हात्रे. हा चेंडू सरळ जाऊन पॅडवर आदळलाय. अपील त्या ठिकाणी स्वीकारली जाते. यष्टांच्या मधोमध आणखीन एक धक्का, चौथा धक्का बसलाय ब्राह्मण करवले संघाला. लेग बिफोर द विकेट. साई पाटील बाद. तर चौथा धक्का बसलाय 7 या धावसंख्येवर. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर आमचे सन्माननीय मारुतीजी गोंधळी साहेब, त्याचप्रमाणे संतोषजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण कमिटीसाठी खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाते त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इकडे सिंगल कंप्लीट झाले. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 या आकड्यावर 4 फलंदाज गमावलेत. पूर्ण टॉप ऑर्डर कोसळलाय. मधल्या फळीतील फलंदाज नयन राणे आणि तेजस पाटील अशी जोडी सद्यस्थितीमध्ये आहे. सुरुवातीला मात्र प्रमुख फलंदाजांना थोडासा बेजबाबदारपणा मी तर म्हणेन दाखवला आणि त्याचमुळे ही थोडीशी संकटमय स्थिती मात्र पाहायला मिळाली ती ब्राह्मण करवले संघावर. अनिकेतचा हा बॉल चेंज ऑफ पेस, इकडे मात्र धीम्या गतीने टाकला होता. फिंगर रोल्स तुम्हाला कटर्स पाहायला मिळतील. बॉल खाली सुद्धा राहिला आणि त्याचमुळे थोडंसं आश्चर्यचकित करून गेला असेल नयन राणेला सुद्धा. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पहा आतमध्ये आणला होता. कनेक्शन प्रॉपर नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला. अक्षयकडे इकडे मात्र पाहावं लागेल. तेवढाच तत्पर त्याने लगेच स्टंप्सला लावण्यात सुद्धा आलं, परंतु पाहूया फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला की नाही. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय गणेश्वर धानसर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन सरवली. दोन्ही संघ अगदी वेळेमध्ये उपस्थित झालेत. दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत आहे वेलकम ट्रॉफी मध्ये. नॉट आउट इज द कॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. हेच करावं लागेल, थोडंसं दुहेरी धावा ज्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. बाउंड्रीज तुम्हाला माराव्या लागतील, कारण अन्यथा थोडंसं कठीण होऊ शकेल पुढच्या 3 ओव्हर्समध्ये. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये फारसा काही झालेलं नाही आहे. 10 धावा आत्तापर्यंत धावफलकावर आहेत 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा.
इकडे मात्र प्लेड ऑन झालाय. 5वा धक्का लागेल. निम्मा संघ गारज झालाय ब्राह्मण करवले. अर्धी सेना माघारी फिरले 10 धावा असताना. 40 अजूनही करायचे आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर 5-10. पॉवर प्ले मात्र विशेष चांगलं गेलेलं नाहीये ब्राह्मण करवले टीमसाठी. अर्धी सेना मात्र माघारी फिरले रणांगणामधून. 5 फलंदाज 5 झालेत अवघ्या 10 धावा असताना. आकाश म्हात्रे अनिकेत म्हात्रेनं अर्धा संघ बाद केलाय आणि आता टेन्शन वाढले. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गरज आहे अजूनही 40 धावांची. 40 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. तेजस पाटील आणि त्याच्या साथीला दर्शन डोंगरे अशी जोडी असेल आता मात्र क्रिशा 11 जागृती ब्राह्मण करवले टीमकडून. पहिल्या इनिंगमध्ये आपण विचार केला आकाश म्हात्रेनं 26 धावांचं योगदान दिलं होतं. अक्षय गाताडेनं 14 केल्या होत्या. दोघांनी धावा बनवल्या होत्या. इकडे मात्र सरळ बॅटवर दिला होता. बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. फेकी होते तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर मूव्स टू 12 नाऊ. 12 धावा धावफलकावर. प्रत्येक सिंगल्स प्रत्येक डबल्स जेव्हा जेव्हा जाते थोडंसं टेन्शन वाढतंय. मॅचमध्ये संपूर्णपणे आहे. कोण संघ कोणती क्षुल्लक चुकी करण्यास सुद्धा तयार नाहीये सद्यस्थिती बघितली तर. त्याचमुळे सातत्यानं मात्र क्षेत्ररक्षकांना सुद्धा सूचना होताना दिसल्यात आतापर्यंत. 12 1 डझन धावा ब्राह्मण करवले संघाच्या धावफलकावर. अजून 38 धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी. समोर खेचलाय लॉंग ऑफला. फिल्डर्स होते त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला मोठा फटका. षटकार. उच्च मान्यवर आदरणीय गणेशजी पाटील साहेब, गुप्ता शेठ उसाटणे यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर या मंचावर गणेशजी पाटील साहेब, गुप्ता शेठ, सुस्वागतम. फाईन लेगला बॉल स्टॉप केला. इकडे मात्र रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. सम फास्ट कॉल. इट्स आउट. फलंदाज होईल बाद. 6वा धक्का लागलाय टीम ब्राह्मण करवलेला. सिंगल मिळेल. 1 रन. संपूर्णपणे प्रेशराईज करून टाकले सद्यस्थितीमध्ये ब्राह्मण करवले टीमला.
6 फलंदाज गमावलेत आणि त्याचमुळे 50 धावा. सुरुवातीला असं वाटलं होतं सोपं टार्गेट आहे, परंतु आता मात्र हे टार्गेट डोंगरा एवढं वाटू लागलंय. 19 वर 6. तिसरं षटक सुरू आहे. आकाश मात्रेनं पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं आणि त्याचमुळे पुरती टॉप ऑर्डर कोसळवून टाकली होती ब्राह्मण करवले संघाची आणि त्याचमुळे आता घाम फुटलाय ब्राह्मण करवले संघाला धावा चेस करत असताना. सुपर बॉलिंग फ्रॉम आकाश मात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन पुन्हा प्रॉपर नाहीये. स्क्वेअरलेकडे हा चेंडू. आता धावण्याची हिंमत होताना दिसत नाहीये, कारण अगोदरच सगळेच प्रमुख फलंदाज मात्र बाद झालेत आणि त्याचमुळे रनआउटची आणखीन एक धोका का पत्करायचा हे सुद्धा मनामध्ये असेल फलंदाजांच्या, कारण आता खेळण्यासाठी सुद्धा फलंदाज हवेत. ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी मात्र आज ब्राह्मण करवलेसाठी अपेक्षा भंग केलाय. 20 धावा झाल्यात. 30 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. समोर ड्राईव्ह केला. इकडे मात्र बेडॉनकडून चेंडू लॉंग ऑन कडे सरकत असताना 1 रन मिळेल. या सिंगल रनच्या बरोबरीनं ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस क्रिशा 11 जागृती. ब्राह्मण करवले टीमची धावसंख्या 6 गडी बाद 21 धावा. बरोबर येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 29 धावांची. केलं आयोजन साठलेवाल्यांनी आज सामने बघायला केली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. 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 वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी 2026. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला सामना सुरू आहे आजच्या दिवसामधील. एका बाजूला ब्राह्मण करवले आणि दुसऱ्या बाजूला कोण. दोन संघादरम्यान 50चं टार्गेट आहे. इकडे सेकंड इनिंगमधील 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 बाद 21 अशी थोडीशी नाजूक अवस्था आहे, परंतु 12 बॉलमध्ये 29 अशा धाबा सुद्धा कित्येक वेळेला आपण चेस होताना पाहिल्या असतील क्रिकेटमध्ये. 12 बॉल 29, परंतु त्यासाठी घाम गाळावा लागेल. त्याचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. कौन किरवले, धानसर, सरवली, खेसर विरुद्ध पामाळे आणि उसाटणे विरुद्ध जयगाव देव कोळेगाव अशा ह्या लढती याच्या लॉट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर 2 ओव्हर्समध्ये 29 करायचे आहेत. अजय पाटील आणि दर्शन डोंगरे ब्राह्मण करवलेसाठी मात्र एक चित्तथरारक विजय मिळवून देणार का. नितीन मात्र येतोय. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. 3 ओव्हर्समध्ये फार चांगलं कार्य केले आकाश आणि अनिकेतनं. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, उंच जास्त गेलाय, संधी लॉंग ऑन फिल्डरला पोहोचलाय त्या ठिकाणी अनिकेत. 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का बसलाय ब्राह्मण करवले टीमला. फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आलाय ब्राह्मण करवले टीम कडून. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली नितीन मात्रेला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कम पॉइंट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. तिकडे सिंगलच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच जाब येताना दिसते. जर मोठे फटके आले नाहीत तर मात्र हा सामना हळूहळू बराच लांब जाईल तो ब्राह्मण करवले संघापासून. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धावांची. 28 रिक्वायर्ड.
निधीचा चेंडू चांगला स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. थोडासा टर्न झाला होता चेंडू, परंतु चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कौशल मात्रेनं. बराच वेळेला हा चेंडू त्याच्याकडे आलाय. चांगली फिल्डिंग, थोडंसं आउटफिल्ड अवघड होतं कारण बॉल टर्न झाला होता त्याच्यासमोर, परंतु संयमानं मात्र त्यानं क्षेत्ररक्षण केलं. नितीन पुन्हा एकदा खोलात टाकला होता, फुल लेंथ होता, आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु पंचांनी सांगितलं दिशाहीन आहे हा चेंडू आणि त्याच कारणास्तव इकडे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन 24. 26 धावांची अजूनही गरज आहे. मोठ्या स्ट्रोक शिवाय पर्याय उरलेला नाही आता मात्र. ऑन साइडला टर्न केला हा बॉल मिड विकेट कडे. वेगानं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय. तोपर्यंत मात्र फक्त सिंगल, एकेरी दुहेरी धावानं फारसं काही बिघडणार नाही या सिच्युएशनला. I11 कोण संघाचं तन्वी 11 असंघ सध्याच्या घडीला अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची गरज आहे. 25 नीडेड. तळाचे फलंदाज थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न, परंतु मोठे स्ट्रोक्स येत नाहीत आणि त्याचमुळे ते सुद्धा हताश झालेत कारण प्रमुख फलंदाजांनी मात्र हारागिरी पत्करली या मॅच मध्ये. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टोनच्या बाहेर शफल झाला होता आणि तिथून थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता दर्शनचा. हा चेंडू पहा परफेक्ट खोलात पडला होता, फुल लेंथ हाताळला. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धाबांची गरज आहे. समोर चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. अजयचा प्रयत्न मात्र इकडे मात्र निष्फळ गेलाय. फलंदाज होईल बाद आता मात्र उरल्या सुरल्या अशा संपुष्टात ब्राह्मण करवले संघाच्या. कार्य थोर सारेच खेळाडू कर्तबगार, खांद्यावर घेतलाय स्पर्धेचा भार, आहे नियोजन अति सुंदर. इथे हजेरी लावली आज या प्रमुख पाहुण्यांनी, इथे हजेरी लावली आज या प्रमुख पाहुण्यांनी, या प्रमुख पाहुण्यांनी आणि मान्यवर नेत्यांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. नितीन मात्रेनं सुद्धा भन्नाट षटक टाकलं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 25 धावा आणि बरोबर 25 धावांची गरज आहे एका ओव्हरमध्ये. 25 धावा काढण्यासाठी तब्बल 4 षटकं घेतली ब्राह्मण करवले टीमनं आणि आता एका ओव्हरमध्ये 25. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल या काळामध्ये याचा नेम नाही. 25 वर 8 अशी केविलवाणी अवस्था आहे ब्राह्मण करवले संघाची, परंतु 6 बॉल 25 धावांची गरज आहे. पाचवा आणि अंतिम षटक करेल I11 कोण टीम कडून ओमकार करत. 6 बॉल 25 वाचवायच्यात, भरपूर धावा ठेवल्यात शेवटच्या बॉलरसाठी आणि त्यामुळे तितकंही टेन्शन नसेल कारण अगोदरच सगळे प्रमुख फलंदाज पास झाले. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर पुरता कोसळलाय आणि तळाचे फलंदाज सध्याच्या घडीला किती प्रतिकार करणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पहिला बॉल, ओमकारचा बॉल पाठीमागे गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल फील्ड केला जातोय, तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन. 26. 5 बॉलमध्ये 4 षटकार मारायचे तिकडे ब्राह्मण करवले टीमला. अन्यथा या स्पर्धेमधून मात्र बाहेर जाण्याची नामुष्की ओढवून घेऊ शकेल संघ. 50चं टार्गेट होतं, परंतु कोणी फलंदाज केपटीवर तग धरू शकला नाही. बॅकफुटवरून पूल केलाय समोरच्या दिशेमध्ये, वॅकेंट एरिया आहे, कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. दुसरी रन कंप्लीट होईल 2 धावांच्या मदतीनं. आता मात्र शेवटच्या 4 बॉलमध्ये 22 धावांची गरज. 3 षटकार 1 चौकार. आता प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारावा लागेल, अन्यथा ब्राह्मण करवलेला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल या स्पर्धेमधून. चेंज ऑफ पेस होता, फटका चांगला आहे, शॉर्ट बॉल
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. नितेशच्या बॅटमधून मात्र करारा जवाब पाहायला मिळालाय. हो समोर आणखीन एक लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं मॅच गरम करून टाकले. सुपर बॅटिंग. आणखीन एक बहारदार स्ट्रोक. नितेशच्या बॅटमधून दुसरा धमाका षटकार. आणखीन एक षटकार जर आला तर किरण शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये आणि अनिल शेठ भंडारी यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे नितेश पाटीलला आता मात्र या बॉलवर षटकार ठोकला तर तब्बल 8,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र मिळू शकेल. 2 षटकारांना i11 कोण टीमला टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलंय. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल ना या खेळामध्ये याचा नेम नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. शेवटचे 2 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नितेश पाटील 10व्या क्रमांकावर पाठवण्यात आलं, परंतु आपल्या फलंदाजीतली गुणवत्ता मात्र सिद्ध केले या फलंदाजानं. जे वरच्या क्रमांकाला जमलं नाही ते मात्र तळाचा फलंदाज नितेश पाटील सध्याच्या घडीला ब्राह्मण करवलेसाठी मात्र चर्चेमध्ये असणारं नाव आहे. टेन्शन आता मात्र वाढलंय. ते गोलंदाज ओमकार घरातवर. 2 बॉल 10 धाबांची गरज. आणखीन एक समोर खेचून मारलाय. बॉल हवेत आहे अनिकेत चेंडूच्या खाली. सुटकेचा निश्वास टाकला असेल आता मात्र. शर्तीचे प्रयत्न, शर्तीची झुंज, एकाकी झुंज मात्र इकडे नितेश पाटीलची इनिंग मात्र संपुष्टात आले. परंतु हे प्रयत्न आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत नितेश पाटील साठी. सुपर बॅटिंग. बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. घाम फोडला होता कोण कराना, पण नितेशनं एकटा नडला होता आणि या मॅच मध्ये फारशा जास्त धाबा काढायच्याच नव्हत्या. 1-2 फलंदाज जरी राहिले असते तरी सुद्धा या 50 धाबा बोलता बोलता चेस झाल्या असत्या. जर 2 मोठ्या फटक्यांनी मॅच येऊ शकत होती तर अगोदरच्या फलंदाजांनी हे कार्य करणं गरजेचं होतं. फुल टॉस आहे मिड विकेटला. ओ इकडे आकाशच्या हातामधून निसटला खरा, परंतु इकडे 10 धावा तर नाही मिळू शकत या बॉलवर. आणि अशा पद्धतीनं संपानं चेक करण्यास सांगितले. रिव्ह्यू घेण्यात आला. DRS ची मागणी, परंतु आणखीन एक आस आहे. बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. ही शेवटची संधी असेल, अन्यथा जर फेअर डिलिव्हरी असेल तर टाटा बाय बाय करावा लागेल ब्राह्मण करवले टीमला. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा सामना जिंकलाय i11 कोण टीमनं. पहिला विजय नोंदवलाय वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये. अभिनंदन i11 कोण. हार्ड लक ब्राह्मण करवले. चांगले लढलात शेवटपर्यंत, परंतु सुरुवातीला मात्र अगदी 2 ओव्हर्स मध्ये अर्धी सेना मात्र बाद झाली होती आणि त्याचमुळे हा पराभव मात्र पदरी पडलाय. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार